धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले कितीक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साक्ष करी अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले कितीक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठल विठ्ठल हाला 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 विठ्ठला 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 हाला विठ्ठला 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 पुंडलीक वरण विठ्ठल श्री भगवान की जय विठ्ठल हाला विठ्ठला 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 धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्व अहं न जाने। आवाज कमी करा आणि थोडा इको वाढवा। नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विश्वमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपरामुखा पांडुरंगा अपरामुखा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे सारी तीर्थ धाम आपकी चरणों में हे गुरुदेव प्रणाम।
आपके चरणों में ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी आता वंदू रंग भूमिका प्रसन्न होती उभे लोका ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती आपण आसावे जवळे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण आसावे जवळे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग भारतभूमीचे चिरंतन सौभाग्य तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत धर्म व आदर्शाचे स्थान सकल सुखांचा स्त्रोत सिद्धांताचा खजिना नवरसामृत सागर आणि प्रत्यक्ष मोक्ष असणारे सागर सा गांभीर्य जहाँ है नतमस्तक तो विश्व वहाँ है जो कर्मों की फुलवारी है जो नूतन है सागर सा सागर सा सागर सा सागरासारखं गांभीर्य ज्या तुकोबांकडे आहे ज्यांची कर्मकथा आणि ज्यांची कर्मगाथा या जगतासमोर एक सुंदर फुलवारी आहे आणि ज्यांचं दिव्यमय चरित्र आणि चरित्राबरोबर चारित्र्य ज्यांचं समाजामध्ये अखंड रूप आणि नित्य नूतनत्व आहे असे देवमान्य जनमान्य आणि संतमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणांचा आजच्या या दिवसाला साजेल सर्वांना आवडेल आणि सर्वांना कळेल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे होण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे बोलताना इको कमी करा आणि फक्त गाताना वाढवा हा आणि इकडे थोडी शांतता राखा त्या मुलांना थोडं शांत बस होण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे तो म्हणजे असा अखिल त्रैलोक्याचे कवच कुंडल विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अगदी पवित्र पावन तीर्थक्षेत्र आणि सबंध सृष्टीची आराध्य देवता
आणि कुलदेवता नव्हे नव्हे इतिहासाच्या सुवर्ण अक्षरामध्ये ज्या ज्या इतिहासकारांनी एका अनमोल रत्नांची नावं सुवर्ण अक्षराने रेखाटल्या गेली अशा राजा शिवछत्रपतींपासून तर अनंत राजा महाराजांची जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनींच्या चरण सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी सगळी मंडळी अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने उपस्थित आहोत. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 75वे वर्ष मागच्या वर्षी पूर्ण झालं आणि ह्या वर्षी 76वे वर्ष. 76व्या वर्षातल्या सप्तम दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. खऱ्या अर्थाने परम सौभाग्य समजण्याचं पहिलं कारण की 7वा दिवस 76वे वर्ष आणि सप्तम दिवसाची सेवा माझ्याकडे एक स्त्री तत्व म्हणून एका जगतजननी जगदंबा भवानीच्या चरण सानिध्यामध्ये 7व्या माळीची सेवा माझ्याकडे आली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने अशा अभूतपूर्ण आणि सुचिरभूत इतिहासपूर्ण असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रकारे तुळजाभवानीच्या चरण सानिध्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी असतील या संपूर्ण मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, खजिनदार, त्याच प्रकारे आपल्या गावची भूमिपुत्र हरिभक्ती परायण श्री खंडू बापू जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गावचे भूमिपुत्र हरिभक्ती परायण श्री संजूभाऊ पहिलवान यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच प्रकारे तुळजाभवानीच्या कृपेनं आपल्याच गावचे भूमिपुत्र ज्यांच्या कीर्तीचा आणि ज्यांच्या कर्तृत्वाची ध्वजाची पताका आळंदी क्षेत्र असेल, पंढरपूर क्षेत्र असेल आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांच्या गळ्यातलं ताईत आणि वारकरी संप्रदायाची, धर्माची, न्यायाची आणि नीतीने सेवा करणारे आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्ती परायण श्री नितीन आबा रोचकरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे जे मंडळी आहेत खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे एखाद्या मंदिराची आम्हाला स्थापना करायची असते त्यावेळेला परमतत्वाला किंवा जगदंबेला आम्हाला जर मंदिरामध्ये स्थापन करायचं असेल तर अगोदर त्या मंदिराचे स्तंभ हे अत्यंत पक्के असणं अनिवार्य आहे. त्याच प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक तीर्थामध्ये जेव्हा धर्माच्या कार्यासाठी सोहळे होतात त्यावेळेला ते सोहळे आयोजित करणारे जे स्तंभ आहेत ते स्तंभ मात्र अत्यंत परखड आणि अत्यंत ताकदवान असणं अतिशय महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन आणि एवढ्या सुंदर प्रकारे नियोजन करणं अतिशय फार कठीण आहे. कारण तीर्थक्षेत्रातले मंडळी खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा आम्ही वेगवेगळ्या गावागावांमध्ये सेवेला जातो त्यावेळेला कोणी म्हणतं की आम्हाला त्यातलं काही कळत नाही, तुम्हाला समजतंय ते तुम्ही करा, हे आयोजन तुम्ही करा, ते नियोजन तुम्ही लावा. परंतु ज्या ज्या वेळेला तीर्थक्षेत्रामध्ये सेवा असतात त्यावेळेला देशाची, धर्माची आणि देवाची सेवा कशा प्रकारे करायची असते याचं ज्ञान तीर्थक्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला असतं. मग तो व्यवसायातला असू द्या, मग तो सामाजिक क्षेत्रातला असू द्या, मग तो शैक्षणिक क्षेत्रातला असू द्या, मग तो आध्यात्मिक क्षेत्रातला असू द्या. कारण त्याचा जन्म तीर्थामध्ये झालेला आहे, त्याचा पिंड तीर्थामध्ये घडलेला आहे आणि ज्याचा पिंडच तीर्थामध्ये घडलेला असतो त्याच्या रक्ताच्या थिंबामध्ये ईश्वराची सेवा करण्याचे नियम साठवलेले असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि मला इथे कोणी कोणाची स्तुती करायला सांगितलेली नाहीये, परंतु दी जजमेंट सीट ऑफ द श्री ज्ञानेश्वर महाराज, आम्ही ज्या ठिकाणी संत भोजन फराळाचं करण्यासाठी गेलो होतो आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय भोसले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतरत्र ठिकाणी गेल्यानंतर भोजनाला कुठल्या मर्यादेने आम्ही वाढलं पाहिजे. एखादा अतिथी
आपल्या घरामध्ये आला, मग ते महाराज असतील, मग तो आपल्या घरातला कोणी पाहुणा असेल, अतिथी आल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं कशा प्रकारे विधिवत आदरातिथ्य केल्या जातं हे दुसऱ्या गावी सांगावं लागतं. परंतु तीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर ज्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये जगतजननी तुळजाभवानीची शक्ती आहे, त्या व्यक्तीला सांगावं लागत नाही की तुम्ही परमार्थ आणि सप्ताह कसे केले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आज गोकुळ अष्टमीचं पर्व आणि अशा या सुंदर पर्वावरती सुंदर अथांग जगतजननीच्या समोर धर्ममंडप आहे. वेगळ्या ठिकाणी सोहळा असता तर लोकांना सांगावं लागलं असतं की आता पाळण्याला फुगे लावा, हार लावा, मग ते लोकांना इथपासून सांगावं लागतं. परंतु खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर भगवान कृष्ण परमात्म्याचा पाळणा आज गोकुळ अष्टमी आणि योगायोगाने जगतजननी जगदंबा भवानी आणि कृष्ण परमात्म्याचं एक आविर्भावात्मक मिलन म्हणजे आजचा श्रावणी सोमवार आज गोकुळ अष्टमी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुळजाभवानीचं अधिष्ठान. हा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो ना, त्या ठिकाणी वैकुंठ पत्कारल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. इथे देव आहे म्हणजे गोपाल कृष्ण परमात्म्याचा पाळणा सजलेला आहे, परमात्मा येणार आहे. इथे भक्त आहे, आपण सगळे भक्त आहोत आणि इथे साक्षात जगत जननी आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना एकत्रित करणं आणि त्याची एखाद्या पेंडीसारखी गाठ बांधून प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानामृताचं पान करून देणं ही फार मोठी समाजातली सेवा आहे. आणि ही सेवा रुजू करण्यासाठी महाराष्ट्रातील अतिशय ख्यातनाम मृदंगाचार्य ज्यांनी आपलं जीवन अखंड वारकरी संप्रदायाच्या चरणावरती समर्पित केलं, ज्या महाराजांना वडील नसतात त्या महाराजांचे वडील आदरणीय कोकाटे महाराज होतात. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांना फक्त एकदा कळावं की अमुक अमुक महाराज आहे, अमुक अमुक महिला कीर्तनकार आहे, अमुक अमुक पुरुष कीर्तनकार आहेत, परंतु गरिबी आहे, त्यांना आई नाही, कोणाला वडील नाही. आईची सावली होऊन, वडिलांची सावली होऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या हजारो कीर्तनकारांना त्यांनी स्टेज दिलंय आणि समाजाच्या समोर आणलेलं आहे. आणि संतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. एका रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. एका रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. चांगल्या लोकांबरोबर लक्ष देऊन ऐका बरं का, चांगल्या लोकांबरोबर फोटो काढण्यासाठी हजारो लोक उभे राहतील. लक्ष देऊन ऐका, मी इथे विशेष महत्वाचा संदेश देते. परंतु ज्याला कुठल्याच प्रकारचा आधार नाहीये अशा व्यक्तीला आधार देऊन त्याला मोठं करण्यासाठी त्याला फक्त साधूचंच अंतःकरण असावं लागतं. म्हणून तुकोबारांना आदी करून संतांना म्हणावं लागलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि त्या मांदियाळीमधली तुमच्या समोर उभी असणारी मी एक कीर्तनकार. आदरणीय महाराजांचं आणि आमचं नातं मुलीचं आणि बापाचं. मी अतिशय 8 वर्षाची असल्यापासून महाराजांचं आणि आमचं नातं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जोडल्या गेलं. आणि ज्या वेळेला चांगली परिस्थिती असेल, वाईट परिस्थिती असेल, अशा प्रत्येक परिस्थितींवरती आधार देत आदरणीय महाराजांच्या कर्तृत्वाला एक फळ मिळालं. आणि गेल्या 3 दिवसापूर्वी ज्यांचं कीर्तन ऐकलं त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार
बालकीर्तनकार जनाई महाराज कोकाटे हे त्यांच्या पदरातलं परमार्थाचं निष्काम कर्म केल्याचं फळ आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार. तुम्ही सर्वांनी 3 दिवसापूर्वी ज्या छोट्या मुलीचं कीर्तन ऐकलं ना, खऱ्या अर्थाने महाराजांनी हजारो वर्ष म्हणण्यापेक्षा महाराजांनी आपल्या जीवनगत्यामध्ये जी अनंत महाराज मंडळींची निष्काम भावनेनं जी केलेली सेवा आहे, त्या सेवेचं फळ त्यांना मिळालं. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, रसाळ शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज जन्माला आलं, परंतु त्या फळाला परिपक्व करण्यासाठी आमची साधना असावी लागते. महाराजांनी ती साधना केली आणि त्या आमच्यासारख्यांची करून त्यांना ते फळ मिळालं की त्यांची मुलगी आता महाराष्ट्रातली ख्यातनाम कीर्तनकार होतीये. आणि या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या नामवंत कीर्तनकारांना एकत्रित करून या ठिकाणी आदरणीय नितीन भाऊ असतील, खंडू भाऊ असतील, अशा सर्व मंडळींना एकत्रित करून तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानामृताचं परिपक्वता प्राप्त करून देण्यासाठी महाराजांनी यथोचित कष्ट घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आम्ही आल्यानंतर आम्हाला भोजन असेल, दर्शन असेल, आमचे दर्शन करून देणारे पतंगे, सेवेकरी, या सर्वांपर्यंत ही जी सगळी सेवा आहे ना, या गावातल्या कुठल्या सदस्याने नाही केली, ही महाराजांनी केली. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा मजूर जरी असेल ना, तर त्या मजुराला सुद्धा एवढा अहंकार असतो की मी त्याच्या पाठीमागे जाणार नाही, मी त्याच्यासाठी वेळ देणार नाही. या जगामध्ये जर कोणाला विचारलं की या जगामध्ये सगळ्यात महाग वस्तू कोणती आहे, एक जण उठेल, तो म्हणेल की सगळ्यात महाग सोनं आहे. मी म्हणेल की नाही, लोखंड आहे. तुम्ही म्हणाल की नाही ताई, तुम्ही चुकीचं बोलताय. मी म्हणेल की 1,00,000 रुपये घ्या आणि सोनाराच्या दुकानामध्ये जा, तुम्हाला 1 तोळा मिळून जाईल. परंतु तुम्ही जर लोखंडाच्या शोरूममध्ये गेलात तर तुम्हाला 10 लाखाच्या पुढेच मोजावे लागतील. गाड्या सोन्याच्या होतात का? बोलत चला. गाड्या कशाने तयार होतात? लोखंडाने तयार होतात. आणि म्हणून कोणी म्हणेल की लोखंड महाग आहे, कोणी म्हणेल सोनं महाग आहे. परंतु आत्ताच्या या क्षणाला जर मला कोणी विचारलं की या जगामध्ये सगळ्यात महाग काय आहे, तर मी म्हणेल की आदरणीय महाराजांनी, आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मृदंगाचार्य रामेश्वरजी महाराज कोकाटे, आदरणीय महाराजांनी आपल्या आयुष्यातला 1 महिन्याचा काळ, 1 महिन्याचा वेळ जो या अखंड हरिनाम सप्ताहासाठी दिलेला आहे, तो वेळ या जगातला सगळ्यात मोठा किंमतवान आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही जर 1 तोळा आमचा हरवला तर आम्ही पुन्हा तो घेऊ शकतो. आमची जर एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर पुन्हा आम्ही ती गाडी घेऊ शकतो. परंतु 1 महिन्याचा वेळ, आत्ताचा मी तुम्हाला दिलेला 2 तासाचा वेळ, तुम्ही मला दिलेला 2 तासाचा वेळ, 2 तासाच्या नंतर जर तुम्ही मला म्हणालात की ताई आम्ही तुम्हाला एवढी एवढी किंमत देऊ, तुम्ही ते 2 तास आम्हाला द्या. जगातली अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की ती पुन्हा आम्हाला वेळेची किंमत मोजू शकेल. आणि म्हणून आज त्यांनी आपल्या जीवनातला एवढा अनमोल वेळ काढला आणि आपल्या सर्वांना ज्ञानामृताचं पान करवलं. ही त्यांच्यासाठी टाळी नाहीये, त्यांच्या अनमोल आयुष्यातला त्यांनी दिलेला वेळ आणि त्यांनी दिलेलं नियोजन. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या धर्म मंडपामध्ये कोणाची अन्नदानाची सेवा आहे, कोणाची फुलांची सेवा आहे, कोणाची कीर्तनाची सेवा आहे, कोणाची गाण्याची सेवा आहे, कोणाची वाजवण्याची सेवा आहे, कोणाची साऊंड सिस्टीमची सेवा आहे. या ठिकाणी ज्यांचं महाराष्ट्रातलं नवीनच
अतिशय सुंदर प्रकारे चॅनल गाजतंय. जय भगवान बाबा. आदरणीय चॅनलवाल्यांची आपली सेवा आहे. तुम्ही समस्त मंडळी बसलेला आहात, तुमची या ठिकाणी सेवा आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने या धर्म मंडपामध्ये येऊन फक्त एक पाऊल जरी पुढे टाकला ना तरी सुद्धा यज्ञ पाऊला पाऊली नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, त्याच्या हातून एक यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून ही जी पोज पावती आहे, ही जी आपल्या प्रत्येकाच्या कर्माची आणि सेवेची पोज पावती आहे, ही पोज पावती आपण जगतजननी जगदंबा भवानीच्या चरणावरती टेकवणार आहोत, ठेवलेली आहे. आणि जगदंबा भवानीला आम्हाला प्रार्थना करायची आहे की माँ, विश्वास करो माता, हम पुत्र तुम्हारे, बलिदान क्षेत्र के माँ, हम वीर तुम्हारे, कुछ त्याग नहीं अपना. हे तुळजा भवानी, आम्ही इथे येऊन सेवा करतोय, आम्ही अन्नदान करतोय, आम्ही ज्ञानदान करतोय, आम्ही धनदान करतोय, आम्ही आमच्या आयुष्यातला त्याग नाही देते तुम्हाला. कुछ त्याग नहीं अपना, बस कर्ज चुकाते. माँ, तुझ्या नावाने आम्ही इथे व्यवसाय करतोय ना, तुझ्या नावाने आम्ही इथे संसार करतोय ना, तुझ्या नावाने ही संपूर्ण सृष्टी चाललेली आहे ना, मग आम्ही काही तुझ्यावरती उपकार करत नाहीये. तू केलेले आमचे जे उपकार आहेत त्या उपकाराचं कर्ज, त्या उपकाराची उतराई होण्याचा प्रयत्न म्हणजेच आजची सेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून एकदा सर्वांनी दोन हात उंच वरती करायचे आहेत. सर्वांनी जगदंबा भवानीला नमन करायचं आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्ष यमामृतात्. सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणे नमोस्तुते. नारायणे नमोस्तुते. गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये, गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये, गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये, गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळाला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळाला ये गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, मांडला गंबे, गोंधळ मांडला. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. माँ तेरे चरणों
हम शीश झुकाते हैं, श्रद्धा पूरित होकर दो आंसू चढ़ाते हैं। जगदंबा भवानी आणि त्या जगदंबा भवानीच्या त्या मायेच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण सगळेजण बसलेलो आहोत। या जगदंबा भवानीला नमन करत असताना ज्या आईने जन्म दिला, जिने वाहिले हे नवमास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, तिला मोद हो पाहुणी बाललीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला। जगाची आई, जन्म देणारी आई आणि धर्माचे वडील, जेव्हा हा सगळा समाचार एकत्र असतो तेव्हा सेवेचा आनंद वेगळा असतो। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आजच्या या दिवशी जगतजननी जगदंबा भवानीने धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अनंत अवतारांनी सिद्ध झालेली जी देवी आहे, जी जगतजननी आहे, जी जगदंबा भवानी आहे, त्या भवानीच्या चरण सानिध्यामध्ये एक शब्द रचना मला वापराविषयी वाटते। ज्या वेळेला आम्ही विज्ञानाचा विचार करतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या देशाचा विचार करतो, त्यावेळेला आमच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडतो स्वतंत्र। काय? स्वतंत्र। आपण एवढे अत्यंत समाधानी आहे, अत्यंत खुल्या विचाराने, मोकळ्या विचारांनी आयुष्य जगतोय, कारण ही लोकशाही आहे। तुम्हाला सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपला भारत देश म्हणजे लोकशाही आहे। याचा अर्थ आम्हाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य हा शब्द तुम्हाला वाटेल की हा इतिहासातला आहे, हा एखाद्या पुस्तकातला आहे। स्वतंत्र हा शब्द आम्हाला कुठल्या तरी एखाद्या पक्षाने दिलेला आहे, नाही। स्वतंत्र या शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या। स्व अधिक तंत्र। ज्या संस्कृतीमध्ये नांदल्यानंतर, ज्या देशामध्ये जन्माला आल्यानंतर स्वतःच्या तंत्राची ओळख होते, म्हणून आमच्या देशाला स्वातंत्र्य दिलं। विठ्ठल प्रत्येकाला वाटतं की राजकीय पक्ष वेगळा आहे, आध्यात्मिक पक्ष वेगळा आहे, सामाजिक क्षेत्र वेगळं आहे। जे सामाजिक कार्य करतात त्यांना वाटतं की नाही, हे जे टाळ वाजवणारे आहेत, मृदंग वाजवणारे आहेत, कीर्तन करणारे आहेत, देवधर्म करणारे आहेत, हे आमचे नाहीत। बऱ्याच वेळेला आम्हाला ऐकायला मिळतं, जे पुढारी असतात ते म्हणतात की इथे बोलण्याचं आमचं स्टेज नाही आहे। परंतु मी सांगेल की त्रेतायुगामध्ये राजकारण आणि धर्मकारण एकत्र चाललं, म्हणून रामराज्य झालं। सजा दो गाव गुलशन सा, सजा दो गाव गुलशन सा, अवध में राम आए हैं। सजा दो गाव गुलशन सा, सजा दो गाव गुलशन सा, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए हैं। सजा दो गाव गुलशन सा, सजा दो गाव गुलशन सा, अवध में राम आए हैं। श्री रामचंद्र प्रभू, श्री रामचंद्र प्रभू एक आदर्श राजा होते। प्रत्येकाला वाटतं की नाही, त्यांची भाषा वेगळी आहे, जे समाज कार्य करतात त्यांची भाषा वेगळी आहे, जे धर्म कार्य करतात त्यांची भाषा वेगळी आहे, परंतु नाही। स्वतंत्र हा जो शब्द आहे, हा शब्द प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुखामध्ये येतो। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय 1947 ला, मग हा जो शब्द आहे, हा जो स्वतंत्र हा जो शब्द आहे, हा शब्द मग राजकीय आहे, हा शब्द सामाजिक आहे,
हा शब्द शैक्षणिक आहे? नाही. या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे एका अनमोल धर्मापासून. विठ्ठल विठ्ठल सर्वांना विनंती आहे, फक्त गडबड करू नका. बोलताना प्रत्येक जण, प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहेत. प्रत्येक जण बातम्या ऐकतो, प्रत्येक जण आता टीव्ही पाहतो, प्रत्येक जण पेपर वाचतो. प्रत्येकाला माहिती आहे एका एका दिवसाला काय काय चाललंय. 3-3 वर्षांच्या कन्यांवरती अत्याचार होतात, अन्याय होतात. याचं स्वातंत्र्य आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलं, की ज्या पूर्वजांनी आपल्या शिरेवरती तलवारीचे घाव घेतले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळावं, मुघलाई पासून हा देश स्वातंत्र्य व्हावा, याच्यासाठी ब्रिटिशांपासून हा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे, यासाठी आमच्या पूर्वजांनी लढाया दिल्या. आम्हाला स्वातंत्र्य दिलं. कशाचं? अत्याचार करण्याचं नाही. स्व अधिक तंत्र या शब्दाचा अर्थ लक्षामध्ये घ्या. स्व म्हणजे स्वतः आणि तंत्र म्हणजे देवता. आणि म्हणून या जगतामध्ये तंत्र हा जो वाक्प्रचार आहे, या तंत्राची जी आराध्य देवता आहे, ती आराध्य देवता म्हणजे तुळजाभवानी आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या प्रकारे श्री रामचंद्र प्रभू, कृष्ण परमात्मा, पांडुरंग परमात्मा, आम्हाला जर विद्या प्राप्त हवी असेल तर आम्हाला माता सरस्वतीची पूजा करायची आहे. आम्हाला जर घरामध्ये एखादा बेशिस्त मुलगा असेल, एखादा मंदबुद्धीचा मुलगा असेल, त्या मुलाला जर आम्हाला बुद्धी द्यायची असेल तर आम्हाला आमच्या धर्मशास्त्राने सांगितलं तुम्ही कोणाची आराधना करा, तुम्ही गणपती बाप्पांची आराधना करा. एखाद्या व्यक्तीला धनप्राप्ती हवी असेल तर आम्हाला आमच्या धर्मशास्त्राने सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा. परंतु एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या तंत्राची ओळख करून घ्यायची आहे, स्वतःला ओळखायचं आहे, त्याने जगतजननी जगदंबा भवानी तुळजा भवानीची आराधना करायला हवी आहे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आम्हाला ज्ञानोबांनी सांगितलं स्वतंत्र म्हणजे काय. स्वतंत्र, स्वतंत्र स्वतःला ओळखायला आम्हाला शिकायचंय. मग काय शिकायचं स्वतःला ओळखायला? चला, त्रेतायुगातलं आदर्श राजा, एक आदर्श पती, एक आदर्श बंधू, एक आदर्श बंधुत्व आणि एक आदर्श महामानवता असणाऱ्या श्रीरामांचं स्वातंत्र्य आम्हाला दिलंय. परंतु आम्ही ते कसं जोपासलं पाहिजे त्याचं एक जिवंत उदाहरण मला सांगावंसं वाटतं. तिथं कोणीतरी बसा, त्यांना त्या पोरींना गडबड नका करून देऊ. स्वतंत्र म्हणजे आम्हाला काही करायचं असं नाही, ते आम्ही कसं जतन केलं पाहिजे त्यातलं एक जिवंत उदाहरण सर्वांनी लक्ष देऊन ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, कारण आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. श्री रामचंद्र प्रभू आणि राजनंदिनी राजदुलारी सीता देवी शरयूच्या काठावरती बसलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे. सूर्य भगवान सूर्यास्ताला निघाले होते. राजनंदिनी सीता देवींनी आपल्या पतिदेवांचा हात हातामध्ये घेतला आणि राजनंदिनी सीता देवी म्हणतात की प्रभो, या सृष्टीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? बघा, ज्यावेळेला आपल्या कुटुंबातली पत्नी जेव्हा काहीतरी आपल्याला बोलत असते
त्यावेळेला तिने बोललं पाहिजे हे तिचं स्वातंत्र्य असतं आणि ऐकणाऱ्याने ऐकलं पाहिजे हे त्याचं स्वातंत्र्य असतं. राजनंदिनी सीता देवींनी जेव्हा आपलं स्वातंत्र्य पत्कारलं त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभूंनी ते शांततेने ऐकलं. देवी हा ऐकतोय मी, काय म्हणता आपण? प्रभो, या सृष्टीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभू म्हणाले, जानकी, या सृष्टीमध्ये मला सगळ्यात जास्त प्रिय तू आहेस. श्रीरामांच्या स्वरूपाकडे पाहिलं आणि राजनंदिनी सीता देवींनी स्मित हास्य केलं. नाही प्रभो, इथे मला काहीतरी उणीव दिसतीये. आपण माझ्यापेक्षाही कोणावरती तरी प्रेम करताय. सांगा ना, तुम्हाला माझ्यापेक्षा प्रिय कोण आहे? त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभू म्हणाले, जानकी, मला तू प्रिय आहेस, परंतु तुझ्यापेक्षा मला लखन प्रिय आहे. पुन्हा जानकीने श्रीरामांच्या स्वरूपाकडे पाहिलं आणि राजनंदिनी सीता देवी म्हणतात की नाही प्रभो, मला अजून काहीतरी आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या सत्यामध्ये कमतरता भासतीये. तुम्हाला लखनपेक्षा अजून काय प्रिय आहे? त्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभू म्हणाले, जानकी, मला तू प्रिय आहेस, मला तुझ्यापेक्षा लखन प्रिय आहे, परंतु लखनपेक्षा मला माझी कीर्ती प्रिय आहे. माझ्या समोर जर माझी कीर्ती घालवण्यासाठी माझ्या पत्नीने किंवा माझ्या भावाने जर एखादा दुर्व्यवहार केला तर तो माझ्या कीर्तीला कलंक लागेल, म्हणून मी तो सहन करणार नाही. कारण ज्या सूर्यवंशामध्ये माझा जन्म झालेला आहे ना, त्या सूर्यवंशाची काय परंपरा आहे? रघुकुल रीती सदा चली आये, रघुकुल रीती सदा चली आये. रघुकुल रीती सदा चली आये, रघुकुल रीती सदा चली आहात त्या कुळाला कीर्ती एवढी महत्वाची आहे की त्या कीर्तीसाठी आपल्या कुळाला कलंक लागू नये, आपल्या पुत्रत्वाला कलंक लागू नये, यासाठी आपण 14 वर्षाचा वनवास केला. होय जानकी, मला तू प्रिय आहेस. लक्ष देऊन ऐकावर का हा विषय. मला तू प्रिय आहेस, तुझ्यापेक्षा लखन प्रिय आहे, लखनपेक्षा मला माझी कीर्ती प्रिय आहे. पुन्हा जानकीने वरती पाहिलं, नाही प्रभो, अजून मला काहीतरी सत्यता कमी दिसतीये. त्यावेळेला श्रीरामांनी सांगितलं, जानकी, धर्मो विश्वस्थो जगत प्रतिष्ठा, धर्मो रक्षन्ति रक्षितः. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला तू प्रिय आहेस, तुझ्यानंतर मला लखन प्रिय आहे, लखनपेक्षा मला माझी कीर्ती प्रिय आहे, आणि माझ्या कीर्तीपेक्षा ज्या धर्माच्या रक्षणेसाठी मी जन्माला आलोय तो माझा स्वतंत्र धर्म मला प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून श्री रामचंद्र प्रभूंनी जेवढं काही कर्तृत्व केलेलं आहे ना, ते कर्तृत्व मी फार चांगलं आहे हे जगाला दाखवण्यासाठी केलेलं नाहीये. म्हणून मी वेळोवेळी जसा जसा विषय निघेल मी तसं तसं लोकांना सांगत असते की जेव्हा आपण समाजात सेवा करतो ना, जेव्हा आम्ही समाज सेवा करतो
त्यावेळेला समाजाला दाखवण्यापेक्षा मी माझ्या धर्माचं कर्तव्य सांभाळतोय ही एवढी जरी जाणीव प्रत्येकाला झाली ना तरी प्रत्येक घरामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रीरामांनी जगाला दाखवण्यासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. या ठिकाणी 99% लोक अशी आहेत की ते फक्त जगाला दाखवण्यासाठी चांगलं बघतात. जग काय म्हणेल या वाक्यावरती त्यांचं कर्तृत्व असतं, या वाक्यावरती त्यांचं जगणं असतं. घरामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर लोकांच्या डोक्यात हे येत नाही की तिथे आम्हाला लाभ काय मिळेल, लोक काय म्हणतील, याच्यावरती जास्त लोकांचं लक्ष आहे. परंतु श्री रामचंद्र प्रभूंनी मला लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मी ज्या धर्मासाठी स्वतंत्र जन्माला आलेलो आहे त्या धर्माची मला सेवा करायची आहे, त्या धर्माचं मला रक्षण करायचं आहे, ही भावना श्रीरामांच्या मनामध्ये होती. म्हणून आज श्रीराम एक आदर्श राजा म्हणून ठरले. विठ्ठल विठ्ठल. एक छोटंसं उदाहरण त्रेतायुगातलं. चला, त्रेतायुगातलं सर्वांना कळालंच. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या राजा शिवछत्रपतींच्या नावाचा थेंब ना थेंब पत्कारतोय ना, जय भवानी जय शिवाजी, हे जे नाव आहे किंवा हा जो उच्चार आहे किंवा हा जो जय जयकार आहे, याचं कारण काय माहिती? याचं कारण फक्त धर्म आहे. या ठिकाणी प्रत्येकाला वाटेल की राजा शिवछत्रपतींनी लुटमाट केली आणि आपल्यासाठी किल्ले बांधले. राजा शिवछत्रपतींनी महाराष्ट्रासाठी कर्तृत्व केलं. परंतु या सगळ्या इतिहासाचा आराखडा घेतला तर जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारामध्ये जिजाऊ मासाहेबांनी राजा शिवछत्रपतींना एकच सांगितलं, राजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुम्हाला कुटुंबासाठी जहागिरी कमावून ठेवायची नाहीये, तुम्हाला दौलतीसाठी जहागिरी कमावून ठेवायची नाहीये, तुम्हाला या महाराष्ट्राचा धर्म जिवंत ठेवायचा आहे. म्हणून तुम्हाला मुघलांबरोबर लढाई करायची आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे. ज्या वेळेला त्या दुष्ट राक्षसांनी तुळजाभवानीच्या मंदिरातल्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांच्या अंगाची लाही झाली. परंतु राजा शिवछत्रपतींनी जेव्हा हजारो मावळ्यांना बरोबर घेतलं आणि धर्म सांभाळला त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांसमोर माता रुक्मिणीने हात जोडले आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणतात की जिजाऊ मासाहेब धन्य आहात आपण. मासाहेब, या महाराष्ट्राच्या मातीवरती आपले अनंत उपकार आहेत, या धर्मावरती आपले अनंत उपकार आहेत. आपण जर या धर्मामध्ये, आपण जर या हिंदू धर्मामध्ये जन्माला आला नसतात ना मासाहेब, तर नसत्या दिसल्या अंगणी तुळस, अरे नसत्या दिसल्या अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. मासाहेब, या हिंदू धर्मावरती आपले अनंत उपकार आहेत. मासाहेब, या धर्मामध्ये आपण जर जन्माला आल्या नसताना तर नसते झाले शिवराय, अरे नसते झाले शिवराय. काशी की कला जाती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवाजी नहीं होता तो धर्म की परिभाषा कभी नहीं होती, धर्म की परिभाषा कभी नहीं. राजा शिवछत्रपतींना घडवत असताना जिजाऊ मासाहेबांच्या डोक्यामध्ये हे नव्हतं की माझ्या मुलाला कोट्यावधी रुपयांचा बंगला झाला पाहिजे. जिजाऊ मासाहेबांनी जेव्हा राजांच्या हातामध्ये तलवार टेकवली त्यावेळेला एका आईच्या डोक्यामध्ये ही भावना नव्हती की माझ्या मुलाने मुघलांची लूट कमाई. जिजाऊ मासाहेबांनी स्वार्थ
हा कुठल्याच प्रकारे ठेवला नाही. एक स्वतंत्र राजा घडवला, एक आदर्श पुत्र घडवला. आणि जिजाऊ माँसाहेबांनी एका वाक्यामध्ये शिवाजी महाराजांना सांगितलं, बाळ, जे धर्मासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे धर्मासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. बाळ, जे स्वतःच्या संसारासाठी लढाई करतात ना, ते मेल्यानंतर त्यांचे फोटो फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये लागतात. परंतु जे गावासाठी, जे देशासाठी, जे धर्मासाठी लढतात ना, त्यांची कीर्ती मात्र अजरामर राहते. सावता महाराजांसारख्या अनंत संत महात्म्यांजवळ, जगद्गुरु तुकोबारायांसारख्या अनंत साधूंजवळ जिजाऊ माँसाहेब शिवाजी महाराजांना घेऊन जायच्या. एक दिवस जिजाऊ माँसाहेब शिवाजी महाराजांना घेऊन तुकोबारायांकडे गेल्या. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना नमस्कार केला, प्रणाम केला, वंदना केली. प्रभो, तुकोबाराया, आपण तर धर्माचे प्रतीक आहात. सांगा ना, धर्म म्हणजे काय आणि या धर्माचं रक्षण आतापर्यंत कुणी केलं? त्रेतायुग गेला, त्रेतायुगामध्ये धर्माचं रक्षण कुणी केलं? द्वापार युग गेला, द्वापार युगामध्ये धर्माचं रक्षण कोणी केलं? कलयुग आला आणि आता कलयुगामध्ये धर्माचं रक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे? त्यावेळेला एक आदर्श पुत्र घडविण्यासाठी तुकोबारायांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि तुकोबाराय म्हणतात की अनंत युगांमध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतलाय त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्म रक्षा वया अवतार घेसी, 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 धर्म रक्षा वया अवतार घे, धर्म रक्षा वया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुषीसाठी सोसियले धर्म, अंबरुषीसाठी सोसियले जन्म. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, धर्म सोसियले ऋषीसाठी सोसियले, धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपल्या पाळीसी भक्तजना, आपल्या पाळीसी भक्तजना, धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपल्या पाळीसी भक्तजना, आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. आम्हाला तुकोबारायांनी सांगितलं की अरे, धर्माचं रक्षण आतापर्यंत कुणी केलं आणि आता कोण करणार आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी या सृष्टीमध्ये एक अनमोल रत्न अवतार कार्याला येतं आणि त्या रत्नाचं नाव आहे ईश्वर, परमात्मा. त्रेतायुगामध्ये, सतयुगामध्ये, द्वापार युगामध्ये त्या परमतत्वाने धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार कार्य केलं. प्रत्येकाला हा भ्रम आहे की आपण आपल्यासाठी जगलो पाहिजे. आता प्रत्येकाला वाटतं की देश महत्वाचा आहे की धर्म महत्वाचा आहे, घर महत्वाचं आहे की गाव महत्वाचं आहे. एखादा सामाजिक क्षेत्रातला व्यक्ती घ्या आणि सामाजिक क्षेत्रातला 2 त्याच्या समोर पैलू मांडा.
एकतर घर सांभाळ नाहीतर एकतर गाव सांभाळ. तो काय स्वीकारेल? तो म्हणेल की नाही मी माझं घर सांभाळतो. परंतु आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने सांगितलं, स्वतंत्र हा शब्द लक्षात घ्या, आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने सांगितलं तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही कोणाचे बांधील नाहीयेत, पत्नीचे नाहीत, पतीचे नाहीत, पुत्राचे नाहीत, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुमच्या खिशामध्ये जर 1100 रुपये असतील तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुळजाभवानीची ओटी भरण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुम्हाला तुमच्या धर्माचं रक्षण करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला विचारलं महत्वाचं काय, देश आहे की धर्म आहे, त्यावेळेला याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे अगोदर धर्म आहे नंतर देश आहे. कारण देश जेव्हा निर्माण झाला त्याच्या अगोदर पासून अनादी कालापासून आणि अनंत कालापर्यंत टिकून राहणारं जे तत्व आहे त्या तत्वाचं नाव आहे वैदिक सनातन धर्म. मग हा धर्म पाहण्यासाठी आपण आतापर्यंत होतो का हयात? नाही. मग या धर्माचं रक्षण कोण करत आले? तर आम्हाला तुकोबारांनी त्याचं उत्तर दिलं. आवाज थोडासा वाढव रे बाबा. हा आवाज कमी झालाय आणि आवाज थोडासा वाढव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत या धर्माचं रक्षण कोणी केलं? तर महाराजांनी सांगितलं धर्म रक्षावया अवतार घेसी. आणि म्हणून बघा लोकांना फार अहंकार असतो. एखादं छोटं मोठं काम केलं की लोकांना वाटतं की तिथे माझं पुढारपण जरूर झालं पाहिजे. परंतु बघा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये छोटं मोठं काम केलं की त्यांना वाटतं की नाही तिथे माझं पुढारपण आलं पाहिजे. परंतु बघा या समस्त धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या ईश्वराने अवतार कार्य केलं त्या परमात्म्याने मनामध्ये कधी अभिलाषा ठेवली नाही की तुम्ही माझा जय जयकार केला पाहिजे. ही आपली मजबुरी आहे की त्यांच्या नामाचा जय जयकार आपल्याला करावा लागतो. मग कोण आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी. या सृष्टीमध्ये अशी एक शक्ती आहे. गॉड इज वन. परमात्मा एक आहे. गॉड इज ग्रेट. परमात्मा थोर आहे. आय लव्ह दी गॉड आणि लव्ह इज गॉड. आम्ही देवावरती प्रेम करतो आणि देव आमच्यावरती प्रेम करतो. जेव्हा ही भावना असते त्यावेळेला या जगामध्ये अशी एक अलौकिक शक्ती आहे की ती शक्तीच फक्त धर्माचं रक्षण करू शकते, अन्यथा दुसरं कोणी करू शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांना वाटतं, मग ते प्रत्येक क्षेत्रातले मंडळी असतील, त्यांना वाटतं की हे सगळं आमच्यामुळे चाललंय, गाव आमच्यामुळे चाललंय, देश आमच्यामुळे चाललाय. आता हे जे वातावरण चाललंय ते तुम्ही सगळेजण पाहताय. दी जजमेंट सीट ऑफ दी श्री ज्ञानेश्वर महाराज. धर्ममंडपामध्ये त्या गोष्टी बोलण्याचा विषय नाही आहे. परंतु प्रत्येकाला हा गैरसमज आहे की हे जे सगळं चाललंय ते फक्त मी केलं म्हणून चाललंय. परंतु आम्हाला संत तत्वांनी सांगितलं की नाही, या जगामध्ये धर्माचं रक्षण तीच व्यक्ती आणि तीच शक्ती करू शकते ज्याच्यामध्ये देवत्वाचा आणि धर्माचा अंश आहे. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती माझा सोडवी माझा सोडवी दातारा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. एक छोटंसं जिवंत उदाहरण, इसवी सन 13 मध्ये घडलेली घटना मला सांगाविषयी वाटते.
की आज हे एवढी जी ओढाताड चाललेली आहे त्यांच्यासाठी मला उदाहरण द्यावंसं वाटतं की 2013 मध्ये जेव्हा केदारनाथला प्रलय आला, बरोबर, त्या प्रलयामध्ये हजारो बिल्डिंग गेल्या, हजारो लोक गेले, संपूर्ण केदारनाथ उद्ध्वस्त झालं. ज्या वेळेला मंदिरावरून पाणी जाऊ लागलं त्यावेळेला स्वतः एवढ्या मोठ्या प्रलयाला स्थिर करण्याचं जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी कुठल्या सृष्टीतला कोणता व्यक्ती तिथे गेला होता का? बोलत चला, गेला होता का? नाही ना. असं कुठल्या बातम्यांमध्ये मीडियांमध्ये आलं का की अमुक राजकारणातला व्यक्ती तिथे गेला आणि त्याने पाऊल ठेवल्यामुळे तिथला प्रलय थांबला, असं कोणाला ऐकायला आलं का? नाही. कोरोनाच्या कालखंडामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले, सगळ्या गोष्टी घडल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. त्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये असा कोणीतरी दैवयोगी आला आणि तो दैवयोगी आला म्हणून कोरोना थांबला, असं झालं का? असा व्यक्ती आमच्या समोर उभा राहिला का? नाही. आपोआप थांबलं, आपोआप शांत झालं. 2013 मधला घडलेला प्रलयाची घटना, ती घटना एखाद्या सामान्य व्यक्तीने थांबवली नाही, तर ती घटना परिपक्व आणि थांबवण्यासाठी एक अलौकिक शक्ती होती आणि त्या शक्तीचं नाव आहे ईश्वर. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानोबांना म्हणावं लागलं की प्रत्येकाला हा जो अहंकार आहे ना, मी सर्वांना सांगेल की माझ्यामुळे हे झालंय, माझ्यामुळे ते झालंय, माझ्यामुळे संसार चालला, माझ्यामुळे ती व्यक्ती, माझा मुलगा डॉक्टर झाला, माझ्यामुळे वकील झाला, माझ्यामुळे कलेक्टर झाला, माझ्यामुळे सगळं शेत चालतं, माझ्यामुळे घरदार झालं. हा जो अहंकार आहे ना, त्या अहंकारी सर्वांना मी सांगेल की या सृष्टीमध्ये माझ्यामुळे होत आहे हे जे वाक्य आहे, हे वाक्य आपल्या आयुष्यातून वजा करा. का करा? कारण या सृष्टीमध्ये अशी एक शक्ती आहे की धर्माची स्थापना आणि या सृष्टीतला मुंगीला सुद्धा चालवण्याची शक्ती जर कोणी देत असेल तर ज्ञानोबांनी त्याचं उत्तर आम्हाला दिलं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाती चाळीता. आता तुम्ही इथे बसलात ना, प्रत्येकाला वाटेल मी बसलेत. नाही, इथे तुम्हाला बसविणारी जी शक्ती आहे ती शक्ती वेगळी आहे. इथे तुम्हाला वाटेल की कोणीतरी कीर्तनकार बोलतायत. नाही, इथे बोलविणारी कोणीतरी एक अलौकिक शक्ती आहे. म्हणून या सृष्टीला चालवणारी, या धर्माला संस्थापित करणारी जर कोणती अलौकिक शक्ती असेल तर ती शक्ती आहे ईश्वर. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्यने 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 वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी बळे, सूर्यासी चालणे तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी,
ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवळे. आणि म्हणून आम्हाला तुकोबारांनी सांगितलं की मी केल्यामुळे हे राष्ट्र चालतं, मी केल्यामुळे हा देश चालतो, मी केल्यामुळे हे गाव चालतं, मी केल्यामुळे माझं कुटुंब चालतं. हे जे आहे ना, हा अहंकाराचं गाठोडं सगळं बांधून ठेवायचं. मग हे सगळं कोण करतं? तर महाराजांनी आम्हाला सांगितलं, धर्म रक्षावया अवतार घेसी. कुटुंब चालवणे हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. गावची सेवा करणे हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. आणि या चांगल्या कार्याचं रक्षण या भूमंडलावरती फक्त ईश्वरच करत असतात, दुसरं कोणीही करत नाही. मग तुम्ही म्हणाल की काहू दीदी असं कुठलं उदाहरण आहे, अशी कुठली पोच पावती आहे? तुळजापूरमध्ये एखादे डॉक्टर आहेत, एखाद्या मावशींना तिथे गेल्यानंतर त्यांचा आजार गेलाय, बरा झालाय. आता त्या मावशी शेजारणी मैत्रिणीला म्हटल्या की तिथे त्या डॉक्टरांकडे जा बरं का, गुण येईल. मग ती मैत्रीण काय म्हणते, अगं तुला गुण आलाय का मला अगोदर सांग, तुझ्याकडे काही पोच पावती आहे का? त्याच प्रकारे तुम्ही म्हणाल की काहू दीदी तुम्ही आम्हाला सांगितलं की या सृष्टीमध्ये एक अलौकिक शक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे ईश्वर. आणि या सबंध सृष्टीला चालवण्याचं काम ते ईश्वर करतात, धर्माचं रक्षण करण्याचं काम ईश्वर करतात. मग तुम्ही म्हणाल की अशी काही पोच पावती आहे का? तर तुकोबाराय म्हणायला लागले, काळजी करू नका. त्या ईश्वराने कशा प्रकारे या सृष्टीचं संरक्षण केलं, धर्माचं संरक्षण केलं, याची फार मोठी पोच पावती आहे. काय आहे? अभंगाचं अंबरुषी साठी गर्भ सोसिले, 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 अंबरुषी साठी गर्भ सोसिले. दुष्ट निर्दयीले, दुष्ट निर्दयीले किती एक अंबरुषी साठी गर्भ सोसिले, अंबरुषी साठी गर्भ सोसिले. अंबरुषी अंबरुषी साठी गर्भ सोसिले, अंबरुषी साठी गर्भ सोसिले. दुष्ट निर्दयीले किती एक, दुष्ट निर्दयीले किती एक, दुष्ट निर्दयीले किती एक. अंबरुषी साठी गर्भ सोसिले, दुष्ट साठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक. बघा, सांगायची गरज आहे का? इथे जन्माला आलेल्या पोरींना ते बरोबर ते तुळजाभवानीचा जय जयकार झाला, एकदा जगदंबेचा जय जयकार झाला की बस त्यांना सांगण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल अंबरुषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक. त्या परमात्म्याने अनंत प्रकारची अवतार कार्य घेतलेली आहेत. बघा, श्रीमद भागवत महापुराणा